राम राम मित्रांनो. बरेचसे प्लॉट छाटून झालेले, काही आता फेल पण निघून गेलेले. तर आज आपण पाण्याच्या नियोजनावरती बोलणार आहे. तर पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे त्याच्या संदर्भात बोलणार आहे मित्रांनो. तर ज्यावेळेस प्लॉट छाटले त्यावेळेस प्रत्येकाने फॉस्फरिक दिलंच असेल 2 लिटर एकरी. ज्यांनी दिलं नसेल त्यानं फेल नंतर जरी 2 लिटर फॉस्फरिक दिलं तरी चालेल. त्याच्यानंतर प्लॉटला पाणी देताना जे 12-13 दिवसाच्या पुढे गेलेले आता घड जिरणार नाही याच्या दिसायला लागलेलं आहे, तर त्यांनी जवळपास 5-5 तास पाणी दिलं तरी चालेल. पाणी देताना जमीन कशी मुरमाट आहे का कशी हे बघून पाण्याचा तास एखाद 2 तास इकडे तिकडे केलं तरी चालेल. त्याच्यानंतर पाणी देताना 3 दिवसांनी जर देणार असाल तर तिसऱ्या दिवशी 4थ्या किंवा 5 तास देत चालायचं किंवा 6 तास जरी जमिनीची प्रतवारी पाहून दिलं तरी चालतं. पाण्याची हायगई करू नका. जर पाण्याची आता हायगई जर केली तर नंतर तुमच्या याच्यावरती कोरडा डावण्या धावत राहत असतो. पाण्याच्या प्रॉब्लेम मुळेच कोरडा डावण्या धावत राहत असतो. त्याच्यानंतर जर आपण तिसऱ्या दिवशी पाणी देणार आहे तर ते जे 3 तास किंवा 4 तास आहे या हिशोबाने द्यायचं किंवा 4थ्या दिवशी देणार आहे जमीन जर चांगली असेल तर ते सुद्धा देताना त्याच हिशोबात पाणी गेलं पाहिजे. कमी पण पाणी करू नका आणि जास्त पण पाणी करू नका. पाणी देताना एकदम परफेक्ट मध्ये द्या. त्याच्यानंतर फेल नंतर कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट जमिनीमधनं सोडत चाला. एकरी 10-10 किलो दिलं तरी चालेल. ज्यांनी माती परीक्षण केलेलं आहे, जे घटक कमी तेवढेच द्यायचा प्रयत्न करा. वाढवा द्यायची काही गरज नाही. ज्यांनी माती परीक्षण करेल नाही त्यानं एकरी अर्धा किलो फेरस ऍडा, अर्धा किलो झिंक, 1 किलो बोरॉन, 250 मॅग्नीज या पद्धतीत डोस खालून दिला तरी चालेल. आणि माती परीक्षण जर करेल असेल तर खालून देताना तितकंच द्या. वरून देताना मायक्रोटन देताना कॉम्बी 200 ला 200 किंवा 250 GA त्याचा स्प्रे दिला तरी चालेल.